14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गुणपती ह्याला तर आमंत्रित करून चालच, पण उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत कसं बरं विसरून चालेल? उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हटलं की झटकन आपल्या लक्षात येतो तो पंढरीचा विठुराया. ओ पंढरीच्या विठुरायाचा महिमा मी काय सांगणार तुम्हाला? पंढरीच्या विठुरायाला कधी आपण मायबाप म्हणतो, कधी माय माऊली म्हणतो, कधी सख्याहरी म्हणतो. का बरं माऊली असं का म्हणतो आपण? बघा ना, 33 कोटी देव आहेत, पण 33 कोटी देवांच्या हातात काही ना काहीतरी शस्त्र आहे, पण आमच्या विठू माऊलीच्या हातात एकही शस्त्र नाही. का बरं? अहो आई म्हणजे माऊली म्हणजे आई म्हणतो ना, आईच्या हातात कसं बरं शस्त्र असेल? एकदा चांगदेवांची बहीण जनाबाई विठ्ठल दर्शनाला निघाली होती. तिला खेड्यापाड्यात राहणारी आमची जनाबाई, तिला पोचायचं होतं आषाढी एकादशीला पंढरपूरला. दरमजल करत निघाली बाई. नेसत्या विस्तर वस्त्रानिशी निघालेली आमची जनाबाई ओली चिंप मी भिजली होती, पर्जन्यष्टी मी म्हणत होती, पायात काटे होत होते, पोटात भुकेचा डोम उठला होता, तरीही चालत चालली बाई. तशीच पोचली बाई एकदा पंढरीला. अखंड गर्दी बघून घाबरली, म्हणाली कसं मला दर्शन होणार होती विठू माऊलीचं. पण विठ्ठल चरणाची ओढ आघात होती म्हणून देवळात गेली आणि कशी बाहेर आली ते तिचं तिलाच कळलं नाही. अहो रागावली, संतापली, चिडली, म्हणाली काय एवढ्या लांबून जर का मी विठ्ठल दर्शनाला आले तर साधा विठ्ठलाच्या चरणाचं सुद्धा दर्शन झालं नाही मला. रागाच्या भरात तिची नजर समोर गेली मात्र आणि काय विचारताय, राग कुठल्या कुठे निघून गेला असं काय पाहिलं तिने? काय पाहिलं? अहो आमचा वारकरी पंथ नाचत होता, डोलत होता, टाळ चिपळ्यांच्या नादामध्ये दंग झालेला आमचा वारकरी पंथ बघून तिचं भान हरपलं. म्हणाले किती बरं मी व्हिडिओ विठ्ठलाच्या देवळात नाहीच आहे. या वारकरी पंथाच्या मनात येताना ते टाळ चिपळीमध्ये नाचण्यात, ते बोलण्यात, ते मुखात आहे, अहो डोळ्यात सुद्धा विठ्ठल आहे. असं असताना मी विठ्ठल दर्शनाला का बरं गेले? नकळत का होईना धावत सुटले आणि वारकरी पंथाच्या जाऊन पाया पडले आणि म्हणाले खऱ्या अर्थानच मला इथं विठ्ठल भावला. किसी एक ने कहा है खाली दीप जलाने से रोशनी नहीं होती और सर झुकाने से वंदना. किसी एक ने कहा है खाली दीप जलाने से रोशनी नहीं होती और सर झुकाने से वंदना. चाहे कितने भी चंदन के टीके लगवा दो, चाहे कितने भी फूल चढ़ा दो, चाहे कितने भी चंदन के टीके लगवा दो, चाहे कितने भी फूल चढ़ा दो, चंदन के टीके लगवाने से, फूल चढ़ाने से पूजा पूरी नहीं होती. जब तक मन में सच्ची भावना ना हो तब तक आराधना पूरी नहीं होती. आणि हे आमच्या अशिक्षित जनाबाईला चांगलंच ठाऊक होतं आणि म्हणून वारकरी पंथाचे विठ्ठल समजून ती पाया पडली. तिला जो आनंद झाला तो यत्किंचित आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर 5 मिनिटाच्या आत मला पाहायला मिळणार आहे. बघा तर आमच्या विठ्ठलाचा महिमा किती आघात आहे. नकळत कळेना ना तुम्ही सगळेजण आमच्या तालावर नक्कीच ताल धरणार. चला तर बघूया. खास मी विठ्ठलाला का आमंत्रित करते माहितीये का तुम्हाला? ह्या विठ्ठलाला महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हटलं जातं, पण मी विठ्ठलाला आज गारणं घालते. महाराष्ट्रापुरती येणाऱ्या बाळाची कीर्ती मर्यादित न राहता परदेशात जाऊन उजळून निघू दे यासाठी मी विठ्ठलाला आमंत्रित करते की बाबा विठ्ठला आमचा बाळ येणारे भाग्यशीताई आणि संकेत दादाचं ह्याची कीर्ती फक्त महाराष्ट्रात नाही तर परदेशात उजळून निघू दे यासाठी विठ्ठलाला मी आमंत्रित करते. खास तर बघा हो पाऊल बजात आणि बरोबर दिंडी सुद्धा. चला बघूया.
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाग मांडला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाग मांडला विठ्ठल 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 विठ्ठल
तुम्हा सगळ्यांचा चेहराच सांगतो, आनंदच सांगतो की तुम्हाला विठ्ठलाचं हे रूप फारच आवडलंय. अगदी तुम्हाला वाटत असेल विठ्ठलाचं दर्शनच झालंय. मंत्रमुग्ध झालात की नाही? मग एकदा परत जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे विठ्ठलासाठी. मला एक क्षण अगदी आतल्या अंतर्यामातून आवाजातून सांगा, एक क्षण का होईना, एक सेकंद का होईना विठ्ठल दर्शनाची अनुभूती आली की नाही? मला ऐकायलाच येत नाही. हा, भाव आहे, भक्ती आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी आणि विश्वास आहे ना, तिथेच तर खरं दैव आहे. देव जळी तपाळी सगळीकडे आहे म्हणतात, पण देव कुठे हे कोणाला नक्की सांगताच येत नाही. पण आज बघा ना, आज इतका छान दिवस आहे, आज भाग्यश्रीचं डोहाळ जेवण आहे आणि या चांगल्या दिवशी आपण सगळे भेटलो. मुंबई सारख्या शहरामध्ये करोडोंनी लोकसंख्या आहे, तरी आजच आपण चांगल्या दिवशी का बरं भेटलो? हा काहीतरी दैवी संकेत आहे. चांगली माणसं चांगल्या दिवशी भेटतात आणि म्हणूनच मी नेहमी म्हणते की योगायोग उगाच येत नाही. आणि म्हणून नेहमी म्हणणं असतं की हे क्षण टिपायला शिका. हे वाहत्या पाण्यासारखे असतात. एकदा वाहत्या पाण्याला तिथे हात लावलात की परत त्याच पाण्याला तिथेच हात लावता येत नाही. जसं मी म्हटलं की हे शुभ संकेत असतात, हे गोड क्षण असतात, हे आनंदाचे क्षण टिपले पाहिजेत. हे आज नको, मी बँकेत ठेवते, उद्या काढते, नाही काढता येत. आज मी भाग्यश्री तुला सांगते, तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे किंवा हास्य आहे ना, हे हास्य आज जे आहे हे करोडो रुपये टाकलेस ना तरी बाजारात नाही विकत मिळणार. आज इतका चेहरा छान आनंदात जो तुझा दिसतोय ना, तो आनंद खरोखर मी तुला सांगते की पैसे देऊन नाही विकत घेता येत बाळा. आज संकेत दादा सो खुश आहे, त्याला कारण आहे. हा आनंद आपण द्विगुणित करताय सगळ्यांबरोबर, म्हणून तो चेहऱ्यावर आनंद आहे. म्हणून नेहमी म्हणते की आनंदाचे क्षण बँकेत ठेवून नाही करता येत. आजचं उद्यावर साठवून ठेवू आणि परवा वापरू असं नाही वापरता येत. हे जरी संचित करता आले नाहीत, आपल्याला सांभाळता आले नाहीत, तरी सुद्धा चांगल्या तऱ्हेने व्यथित करता येतात. जगता आले नाही तरी जगता येतात. म्हणून प्रत्येक क्षण आणि क्षण जगून घ्या. म्हणून मी नेहमी म्हणते की एखाद्याला सोडून जाताना मागे वळून पाहावंसं वाटलं, एखाद्याला सोडून जाताना मागे वळून पाहावंसं वाटलं तर आयुष्यात त्याला कधीच कुठे सोडून जाऊ नका. या लाखो माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा ना कुणाच्या तरी मनात घर करून राहणं केव्हाही चांगलं. आणि म्हणून जीवाभावाची माणसंच लागतात. करोनाच्या काळात आपण बघितलं ना की पैसा नाही उपयोगाला आला हो, माणसाने माणसालाच आपण ओळखू शकलो आणि त्याच वेळेला आपल्याला खरी माणसाची किंमत कळली. आणि म्हणून आजही तोच क्षण आहे. आज आता 3 सांजा झालेल्या आहेत. आत्ता जस्ट दिवाळी होऊन गेली आहे. इथे माझ्या सगळ्या मैत्रिणी जमल्या आहेत. त्यांनी घरात प्रचंड रोषणाई केलीच असेल, घराघरात दिवाळी साजरी केली असेल, दिवे लावले असतील. पण 3 सांजेला प्रत्येक स्त्री देवाजवळ दिवा लावायला विसरत नाही का? किती रोषणाई केली तर आज कशाला एवढे दिवे लावलेत ना, देवाजवळ नाही दिवा लावला तर कुठे बिघडते? नाही, भारतीय स्त्री देवाजवळ दिवा 3 सांजेला लावणारच. आणि त्याला कारण आहे, वाईट ज्या आपल्या ह्या असतात त्या बाहेर निघून जाव्यात आणि घरात लक्ष्मी यावी यासाठी नेहमी दिवा लावला जातो. आणि दिवा का लावतात त्याचंही कारण आहे. दिव्याची ज्योत बघा असते. दिव्याच्या ज्योतीला तुम्ही नुसते दिवा सोडा, दिव्याची ज्योत धरली तर तिला मागची आणि पुढची बाजू कोणी सांगू शकते का की ही मागची बाजू आहे, ही पुढची बाजू आहे? सांगू शकतो पण दिव्याच्या ज्योतीची. तसं आपलं जीवन उजळून निघायला हवं, येणाऱ्या बाळाचं तसं जीवन उजळून निघायला हवं. म्हणून शारदा देवीला ही ज्ञानसंपदेची प्रतीक आहे. शारदा देवी तिचा द्योतक दिवा आहे. त्या दिव्याला आपण प्रज्वलित आज करणार आहोत आणि खास आपण दीपनृत्य सादर करतोय. 3 सांजाची वेळ झालेली आहे. देवीला सांगतोय की आई माते आज आमच्या येणाऱ्या बाळाला उत्तम ज्ञानसंपदा लाभू दे यासाठी. आणि मी शेवट जो करणार आहे त्याचं मी नंतर सांगते का आहे ते, त्याचं द्योतक काय आहे ते. पण आता आपण शारदा देवीला आमंत्रित करतोय खास दीपनृत्यातून. जय शारदे वागेश्वरी, जय शारदे वागेश्वरी, विधिकन्यके
हास्यातुनी उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझ्या कृपेचे चांदणे तुझ्या कृपेचे चांदणे नितवर्षू दे आमच्या शिरी नितवर्षू दे आमच्या शिरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी वीणेवरी फिरता तुझी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलावय अंगुली चतुरा कलावय अंगुली संगीत जन्मायेन बे संगीत जन्मायेन बे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी बहरून आल्या मंजिरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी. आता पाहिलं तुम्ही, माझ्या हातात एक खाली दिवा होता, एक डोक्यावर दिवा होता आणि त्याच्यानंतर उत्तर उत्तर वरती दिव्यांची रांग गेली. बरोबर आहे, काही असे होते त्याच्यावर, काही असे, काही त्याच्यावर असे, त्याला त्रिपुर म्हणतात. आता येणारी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा असणार आहे. तुम्ही हा त्रिपुर महालक्ष्मीला कोल्हापूरच्या देवळात समोर पाहत असाल. कोल्हापूरला जर का तुम्ही देवळात गेला असाल तर हा त्रिपुर तुम्हाला पाहायला मिळतो. कनकेश्वर म्हणून अलिबागचे गाव आहे, तिथे 3 डोंगर चढून वर जावं लागतंय आणि तिथे एवढा मोठा त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर लावतात की त्या त्रिपुरी पौर्णिमेला त्याच्यामध्ये घालणारं तेल 7 डबे असतं आणि त्याला वात धोत्राची घातली जाते आणि अख्ख्या म्हणजे त्या कणकेश्वरला लागलेला त्रिपुर अलिबाग पासून सगळी रेवस त्या रेवदंडाची गावं आहेत त्या अख्ख्या त्या देवळात गावागावातून हा त्रिपुर दिसतो आणि त्याला नमस्कार करणं शुभ मानलं जातं. आणि हा त्रिपुर म्हणजे जसजसं बाळ मोठं मोठं होतं तशी त्याची कीर्ती या त्रिपुरासाठी उजळत जाते. हा त्याच्या मागचा एक संकेत आहे बरं का. म्हणून तुम्ही पाहिलं की हा त्रिपुर केल्यानंतर जय शारदा देवीचं स्तवन केल्यानंतर त्रिपुर केला, त्याला कारण हे आहे. हे सांगावंसं का वाटतंय, हे का केलं असं नको वाटायला, म्हणून सांगते की ह्याच्या मागे काही कारण आहेत. प्रत्येक खेळामागे काहीतरी कारण असतं. आता थोडेसे गंमतशीर आहे हा, रागवायचं अजिबात नाही, थोडीशी गंमत करणार आहे. तुम्हाला माहिती का भाग्यश्री आणि संकेत दादाचं लग्न कसं ठरलं? नाही माहिती ना, मी सांगते, मला माहिती हो. कारण कसं झालं सांगू ना, चालेल ना. भाग्यश्री ताईने आणि संकेत दादा म्हणतात एक नजर काफी होती है, तसं झालं. दोघांनी एकमेकांना बघितलं आणि मग काय जे मनामध्ये एक एक गोष्टी निर्माण व्हायला लागल्या. मग घरी जाऊन भाग्यश्री ताईने आईला, आई कुठे गेली, आईला लगेच जाऊन प्रश्न विचारले. इतकं प्रश्न विचारून भांडवून सोडलं की आईच्या लक्षात आलं की मुलगी उपवर झाली, वर संशोधनाची गरज आहे. वर संशोधन करायचं म्हटलं की भारतीय परंपरा आड आलीच. मग करताना काय करायचं की बाई लग्न झाल्यावरती साडी नेसावी लागेल, सणावाराला तरी कपाळाला कुंकू लावायला लागेल, मंगळसूत्र घालावं लागेल. हे सगळं सांगायला मात्र आई नक्कीच विसरली नाही. कितीही मुलगी शिकली सवरली, अगदी 5 आकडे नाही 6 आकडे पगार मिळवला तरी भारतीय संस्काराप्रमाणे मुलगी अजूनही लग्न करून सासरीत जाते. असं कोण म्हणत नाही काय निर्जनावराला घेऊन घरी राहा बाई. एखाद दुसरा घर जावई होतो, नाही म्हणत नाही, पण 99% मुली अजूनही सासरी जातात. कारण आई संस्कार करते, बाळा मी जसं घरी येऊन इथे तुझ्या बाबांच्या घरी येऊन अख्खा कोणा व्यापला, तसं तुलाही माहेरी जाऊन हे सगळं करायचंय बाळा. हे आई नक्कीच सांगायला विसरत नाही. माझे संस्कार कसे विसरेल, पण काय सांगितलं ते मी असं कशाला सांगू, गाण्यातूनच ऐकूया.
हॅलो. मिया बीबी का राजी तो क्या करेगा काजी. अहो दोघांनी एकमेकांना बघितल्यापासून मोबाईल वरती त्यांचेच मेसेज. एकही फोन केला तर संकेत दादाचा फोन सतत बिझी. आई पण कंटाळली, म्हणाले ग काय आहे. कसं असतं ना, याद और लहर एक समान होती है. याद और लहर एक समान होती है. लहर आती है किनारे से पलट जाती है, याद आती है मन में सिमट जाती है. दोनों में फर्क सिर्फ इतना है, दोनों में फर्क सिर्फ इतना है. लहर बेवक्त आती है और याद कमबक हर वक्त आती है. असंच होतं. मग हे असं झाल्यानंतर आता बाई काय करायचं, काय करायचं. मग लग्न लागलं. लग्न लागायचं ठरलं मात्र. आणि मग आमची भाग्यश्री एवढी हरहुन्नरी. आईकडे तिने एवढा हट्ट केला, मला असंच पाहिजे तसंच पाहिजे. मग आमची बानू नवरी नटली की मग गाणं आठवलं की नाही. आठवलं ना. हा मग चला तेच पाहूया. मगाशीच म्हटलं मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. आमच्या भाग्यश्रीला नावं ठेवण्यासारखी जागाच नव्हती.
आणि आमच्या संकेत दादाला पण नाव ठेवण्याचं की जागा नव्हती. मग काय लग्न थाटामाटात पार पडलं. थाटामाटात लग्न पार पडलं. भाग्यश्री गेली पण सासरी. अहो सासरी गेली, आई सारखी बोलवायला लागली, अगं 2 दिवस तरी ये, 2 दिवस तरी ये. जाम येईच ना हो. हो सासू सासरे चांगले, नवरा चांगला म्हटल्यानंतर, घरची माणसं चांगली म्हटल्यानंतर तिला काही यावंसं वाटे ना. पण सारखं आईला वाटत होतं 2 दिवस तरी लेकीने यावं, आपल्या हातचं खावं, जावायचं मी लाड करीन. म्हणजे अजिबात यायला तयार नाही. पण आता बरं तिला औचित्य मिळालंय. आता ही बोलवायचं कारणच मिळाल्यानंतर ती एकदम खुश झाली की आता काही करून भाग्यश्रीला बोलवायचं. पण मग काय फोन करून नुसतं बोलवणार? छे, असं कसं बोलवायचं? आता औचित्यच काहीतरी चांगलं आहे असं म्हटल्यानंतर चक्कर रुंजून तो पाखरूच पाठवलंय, सांगावं धाडलाय बोलवायला. बघूया भाग्यश्रीला बोलवायला कोण कोण गेलंय. घागर घुमू दे रामा भावा वाजू दे. आला शंकरूबा गवर माझी नाचू दे. घागर घुमू दे रामा भावा वाजू दे. आला शंकरूबा गवर माझी नाचू दे. ऋण जुण त्या पाखरा झाले माझ्या माहेरा. ऋण जुण त्या पाखरा झाले माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोणा करा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोणा करा. ऋण जुण त्या पाखरा झाले माझ्या माहेरा. माझं माहेर सावली उभी दारात माऊली. माझं माहेर सावली उभी दारात माऊली. तिच्या काळ जात बाई माया ममतेचा झरा. तिच्या काळ जात बाई माया ममतेचा झरा. ऋण जुण त्या पाखरा झाले माझ्या माहेरा. सौभाग्याचं लेणं गवर माझी लिहू दे. सौभाग्याचं लेणं गवर माझी लिहू दे. मोर पंखी चोळी गवर माझी घालू दे. मोर पंखी चोळी गवर माझी घालू दे. ऋण जुण त्या पाखरा झाले माझ्या माहेरा. मला पुसते माऊली आली कोणत्या पाऊली. मला पुसते माऊली आली कोणत्या पाऊली. माझ्या गौराईचे पाय माझ्या सोन्याचा उंबरा. माझ्या गौराईचे पाय माझ्या सोन्याचा उंबरा. ऋण जुण त्या पाखरा झाले माझ्या माहेरा. गवर गौरी चिम्मा फुगडी खेळू दे. गवर गौरी चिम्मा फुगडी खेळू दे. हिरव्या राना गवर माझी नाचू दे. हिरव्या राना गवर माझी नाचू दे. ऋण जुण त्या पाखरा झाले माझ्या माहेरा. घागर घुमू दे रामा भावा वाजू दे. आज औचित्य डोहाळे जेवणाचं. तर डोहाळे जेवण कशा कशात आणि किती प्रकारात केलं जातं तेही मी तुम्हाला सांगते. आता इथे पाहिलंच असेल चंद्र चांदण्यात डोहाळे जेवण करतात म्हणून इथे चंद्राचं प्रतीक आहे. झोपाळ्यावरती करतात म्हणून झोपाळा लावलेला आहे. बगीच्यात करतात, बोटीत करतात, घोडागाडीत करतात, समुद्रावरती करतात. पण मला सांगा, अशा गर्भाची बाईला आपण समुद्रावरती 3 सांजेला नेऊ का? घोडागाडीत बसवू का? बोटीत नेलं जाईल का? नाही. पण गाणं हे उत्तम माध्यम आहे की गाण्यातून प्रत्येकाच्या मनापर्यंत आपण पोहोचू शकतो. अगदी परदेशात असलेल्या प्रियकराच्या सोबतीत सुद्धा जाऊ शकतो. असं म्हणतात, राग व्यक्त करू शकतो, लोभ व्यक्त करू शकतो, लाडात येऊ शकतो, रागवू शकतो, लाजवू शकतो गाण्यातून.
आणि मग असा आता शोधही लागलाय की गाण्यातून अनंत रोग सुद्धा बरे होतात. झाडांना सुद्धा गाणं ऐकवलं की झाडं सुद्धा बहरतात. मग इतकं सुंदर माध्यम असताना आपण भाग्यश्रीचं डोहा जेवण तिला इथेच सगळ्याचा आस्वाद देणार आहोत बरं का. म्हणजे चंद्र चांदण्यात नेणार आहोत, घोडागाडीत नेणार आहोत, झोपाळ्यावर बसवणार आहोत, बोटीत नेणार आहोत, असं सगळं आपण इथे बसल्या बसल्या करणार आहोत. ह्याला खास आपण डोहा जेवणाची झिम्मे असं म्हणतो. बघूया, अतिशय सुंदर असं साजेसं गाणं पण आहे. चंद्र चांदण्यात नेताना सुद्धा गाणं एक आहे. आता येईलच त्रिपुरी पौर्णिमा, तेव्हा ते गाणं म्हटलं जातं. पण आज डोहा जेवणाच्या औचित्याने ते गाणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. चला बघूया, विविध प्रकारचे डोहा जेवणात केले जातात ते झिम्मे. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे, गाण्यात हृदय चुरायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं. गुलाब जाई झुई मोगरा फुलवित, मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं. दादाच्या मळ्यामंदी मोठ्याचं मोठं पाणी, पाजी ते रान सर मायेची वयनी. हसत ढुलत मोठ्याचं पीक येतं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित, मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं. डोल डोलतय वाऱ्यावर बाई माझी, डोल डोलतय वाऱ्यावर, डोल डोलतय वाऱ्यावर बाई माझी, डोल डोलतय वाऱ्यावर. हो खंडोबाराया पडते मी पाया, तुझी पिढीला आणीत केला. हो खंडोबाराया पडते मी पाया, तुझी पिढीला आणीत केला. डोल डोलतय वाऱ्यावर बाई माझी, डोल डोलतय वाऱ्यावर. चांदण्यात चांदणं पिठावर चांदणं, तांदूळ रातीला पाचा ग बाई, तांदूळ रातीला पाचा. चांदण्यात चांदणं पिठावर चांदणं, तांदूळ रातीला पाचा ग बाई, तांदूळ रातीला पाचा. या बाजेवर कोण देव दिसेल, कृष्ण देव दिसेल, राधाबाई खाली ते वारा ग बाई, राधाबाई खाली ते वारा. चांदण्यात चांदणं पिठावर चांदणं, तांदूळ रातीला पाचा ग बाई, तांदूळ रातीला पाचा. तुम्हाला पाहिलं असेल, तुम्ही काकस्पर्श हा पिक्चर मॅक्झिमम लोकांनी पाहिला असेल. आणि त्यामध्ये एक गाणं होतं जन्मबाईचा. त्याच्यावर काही काही लोकांनी टीका केली, पण तसं नाही आहे ते. ॲक्च्युली जन्मबाईचं अतिशय सुंदर गाणं आहे. कारण दुहिता आपण म्हणतो, जे दोन घराण्यातला एक जीव जन्माला घालणारी ही बाई, तर ती वाईट कशी असू शकेल? ते येणाऱ्या गोष्टी वाईट कशा असू शकतील की दैवी संकेत येतो. आणि हे तर बाईच्या आयुष्यातलं मेन गोष्ट आहे. आणि म्हणून तर जन्मबाईचा अतिशय सुंदर गाणं आहे. आज तेच औचित्य आहे आपल्या ह्या कार्यक्रमाचं. तर त्या गाण्याचा जर का आपण आस्वाद घेतला नाही तरच नवल. चला बघूया जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा.
एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा एक आईचा आईचा एक ताईचा काय मी सांगू काय हे झाले का तुला सखळे आता आपण पाहणार आहात, मगाशीच मी म्हटलं की आता पडवळ कुटुंबाच्या घराचं गोकुळ होणार आहे, गोकुळात नांदायला कृष्ण येणार आहे आणि राधा आली म्हणून काही प्रश्न पडणार नाही फारसा असं मला वाटतंय. कारण आज मुलगा आणि मुलगी हा फरकच नाहीसा झालाय. मुलगी तितकंच करते, मुलगाही तितकंच करतो, कोणालाच नाव ठेवण्यासारखी जागा नाहीये आणि खरोखर तितकं शिकवलंही जातं. पूर्वीचं तसं नव्हतं, पण आता तसं नाही. मुलीला सुद्धा मुलाच्या बरोबरीने शिकवलं जातं, सक्षम केलं जातं आणि ती काळाची गरज आहे. आणि आता मात्र आपण पाहणार आहात, आज आमच्या घराचं गोकुळ होणार आहे. 2 महिनेच बाकी आहेत. 2 महिन्यांनी घराचं गोकुळ होईल. मग काय आनंदी आनंद. मला वाटतं तुमच्या नंतर कोणी लहान नाहीये ना तुमच्या घरात, म्हणजे तुमच्या नंतर येणारं पहिलंच बाळ आहे, बरोबर आहे ना. मग आईला सुद्धा आता सगळी नव्याने तयारी करावीशी वाटेल, संकेतच्या आईला सुद्धा. कारण खूप वर्ष गेलेली असतात, एक उत्साह वेगळाच असतो आणि नातवंडाचे लाड मुलापेक्षा जास्त होतात बरं का. आणि मग असं असताना घराचं गोकुळ म्हटलं की साधारण आपल्याला पटकन गोकुळ म्हटलं की कृष्ण आठवतो, बरोबर ना. कृष्ण म्हटलं की राधाही आठवते. राधा आणि कृष्णा इतके निस्सीम प्रेम निस्सीम भक्ती आजपर्यंत ना कोणी केली आहे, ना आज करणार आहे, ना ह्या पुढे कोणी करेल. राधा कृष्णाचं इतकं निष्कलंक प्रेम होतं की त्यावेळेला त्यांची अवहेलना केली गेली, पण आज त्यांचीच मंदिरं बांधली गेली आणि श्रीकृष्णाच्या आधी म्हणून राधेचं नाव घेतलं जातं. आपण कृष्ण रुक्मिणीची मंदिरापेक्षा राधा कृष्णाचे मंदिर जास्त बघतो, कारण आज त्यांच्या प्रेमाचा विजय झालाय. आज इतकं प्रेम ना कोणी करत. कसं आजकालच्या मुलामुलींचं प्रेम कसं असतं ते मी तुम्हाला सांगते. आजकालच्या मुलामुलींचं प्रेम म्हणजे आळवावरचं पाणी. आजकालच्या मुलामुलींचं प्रेम म्हणजे आळवावरचं पाणी. जोपर्यंत तुझ्या खिशात नाणी तोपर्यंत तू माझा राजा आणि मी तुझी राणी. मनापासून पटलं की नाही तुम्हाला? पटलं ना, म्हणून एवढं हसायला आलं. खरी आहे गोष्ट. पूर्वीच्या काळी ना खरंच असं बघितलं जायचं नाही, पण आज काळाची गरज आहे, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होतात. ते होत राहू दे, पण आमच्या घराचं गोकुळ होणार आहे. मग आनंद व्यक्त नाही करायचा का आम्ही? का म्हणून मागे राहायचं? नाही, आम्ही आनंद व्यक्त करणार. बघूया. आनंद व्यक्त करताना श्रीकृष्णाचं गाणं म्हटलं की टिपऱ्या आल्याच, माझ्या टिपऱ्याही पाहणार. बघूया आनंद कसा आहे.
किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, रास खेळू चला रंग उधळू चला, रास खेळू चला रंग उधळू चला, आला आला ग कान्हा आला, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गवतालात पैंजण थरथरले, कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवलीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, मूर्ती अशी साजेरी ग ओठावर बासरी, बोलले सुरा संगती, कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती, रोज घोड्या करून गोप बाळे जमून, सांज सकाळी गोपाळ काला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद आज औचित्य आहे भाग्यश्रीच्या डोहाळ जेवणाचं. भाग्यश्रीला सगळ्या मैत्रिणींनी एकच गराडा घातला आणि विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय ग माहेरी का बरं जाणार आहेस? पण भाग्यश्रीने इतकं सुंदर उत्तर दिलंय की जाणार आज मी माहेराला, पण येताना घेऊन येणार मी माझ्या राजकुमाराला. बघूया आज डोहाळ जेवणाच्या औचित्याने हे गाणं नाही झालं तरच नवल, हे गाणं ऐकणार आहोत आपण, डोहाळ जेवणाचं स्पेशल गाणं. जाणार आज मी माहेराला, माझ्या माहेराला, जाणार आज मी माहेराला, माझ्या माहेराला, ओटी भरा ग ओटी भरा, माझी ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा, माझी ओटी भरा, हिरवी चोळी शालू हिरवा, हाती भरला हिरवा चुडा, हिरवी चोळी शालू हिरवा, हाती भरला हिरवा चुडा, हिरवा मरवा वेणीत घाला, माझ्या वेणीत घाला, हिरवा मरवा वेणीत घाला, माझ्या वेणीत घाला, ओटी भरा ग ओटी भरा, माझी ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा, माझी ओटी भरा, हिरव्या वेली हिरव्या राणी, मध्ये बसली हिरवी राणी, हिरव्या वेली हिरव्या राणी, मध्ये बसली हिरवी राणी, हिरवा चौरंग बसायला मला बसायला, हिरवा चौरंग बसायला ग मला बसायला, ओटी भरा ग ओटी भरा, माझी ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा, माझी ओटी भरा, हसू नका ग हसू नका, हसू नका ग गुपित सांगते, आज जरी मी एकली जाते, आज जरी मी एकली जाते, आणि न संगे युवराजाला, माझ्या युवराजाला, आणि न संगे युवराज्ञीला, माझ्या युवराज्ञीला, ओटी भरा ग. मगाशीच मी म्हटलं होतं की होडीतलं सुद्धा डोहाळ जेवण केलं जातं. तर नुसतंच मगाशी गाणं झालं, होडी आणायचीच राहून गेली. होडी आणायलाच पाहिजे, घोडा गाडी घोडा पण आणायला पाहिजे. मग तो सगळं घेऊन येणार होता मी. किती घाई करताय बरं तुम्ही. आता पाहणार खात होडी. होडीमध्ये डोहाळ जेवण करायचं राहून गेले तर ती होडी येते आता बघूया.
वेळी सांगा. वल्लवरी नाखवा हो वल्लवरी रामा, वल्लवरी नाखवा हो वल्लवरी रामा. डोल डोलतय वाऱ्यावर बाई माझी, डोल डोलतय वाऱ्यावर, डोल डोलतय वाऱ्यावर बाई माझी, डोल डोलतय वाऱ्यावर. हिंगण बेटक दयाचं लोटक, हिंगण बेटक दयाचं लोटक, हिंगण बेटक दयाचं लोटक, हिंगण बेटक दयाचं लोटक, हिंगण बेटक दयाचं लोटक. हे दिसायला जरी सोपं दिसलं तरी करणं अवघड आहे बरं का. आता तुम्ही पाहणार आहात घोडा, म्हणजे घोडा गाडीच नाही, बग्गीच येणार आहे. तयार ना बरं का घोडा गाडीत बसायला. मगाशी तुम्ही जिम्मा खेळताना पाहिलं असेल, स्त्रिया खूप काटकसरी असतात बरं का. काय होतं माहितीये का, इतक्या काटकसरी असतात की नारळाच्या करवंट्या सुद्धा टाकत नाहीत नारळ किसल्यावर. पण समजा सेल लागला एखाद्या दुकानात, तर बाकी काही नाही, घरी ती काटकसर विसरायला होतं आणि त्या साड्या आणायला जातात. बरोबर आहे ना. म्हणजे 1000ची साडी 500 मिळतात म्हणून 4 साड्या घेतात दुकानात. दुकानदार तुम्हाला गंडवतो, हो ते आपल्याला कळतच नाही, 500 रुपयाची साडी म्हणून आपण घेऊन येतो. पण तसं नसतं, गरज नसताना उगाच 4 साड्या आपण घेत असतो, हे आपल्या लक्षातच येत नाही. आता पाहणार आम्ही किती काटकसरी आहोत. ह्या ज्या करवंट्या आहेत, ह्या करवंटीवर करवंटी विशिष्ट प्रकाराने वाजवली की घोड्यांच्या टापांसारखा आवाज येतो. नुसत्या घोड्यांच्या टापाने घोडा गाडी पण येणार आहे. बघित बसायला तयार राहा. बघूया हाट घोड्या हाट बाजाराची वाट. आला माझा अरबी घोडा, त्याच्या पायी आहे तोडा. माझा घोडा आहे तगडा, तुझा घोडा आहे लंगडा. माझ्या घोड्याला लाकडी झूल, तुझ्या घोड्याला फाटकी झूल. हट घोडा हट बाजाराची वाट, हट घोडा हट, हट घोडा हट, हट घोडा हट. हा घोडा सुद्धा थोडीसारखाच आहे बरं का. धरणारीचे हात सुटले तर करणारीची बत्तीशी हमखास खाली, असा हा घोडा आहे. पण बघायला मजा येते नाही का. आता पिक्चर मगाशी म्हटलं काका स्पर्श पिक्चर, त्यातलं गाणं आपल्याला लगेच आठवलं जन्मबाईचा. डोहा जेवण म्हटलं की लक्ष्मीकांत बेर्डे आठवतो की नाही सांगा बरं. सगळ्यांनी पिक्चर बघितला असेल नाही का. कुठला बरं पिक्चर, त्याच्यामधलं अतिशय सुंदर गाणं कोणीतरी येणार आहे. आज आमच्याकडे पण कोणीतरी येणार आहे. छोटस पाऊल दोघांमध्ये येणार आहे. त्याची चाहूल लागून झाले 7 महिने, 2 महिने वेटिंग आहे, पण आनंद मात्र खूप आहे. चला बघूया कुणीतरी येणार आहे. चांदण्यात न्याग हिला नटवासा जवाहिला झोपाळे झुलवा. चांदण्यात न्याग हिला नटवासा जवाहिला झोपाळे झुलवा. भोवताली बसा तिला काय हवं तुस तिचे डोहाळे पुरवा. ग कुणीतरी ग कुणीतरी ग कुणीतरी येणार ग. ग कुणीतरी येणार ग.
मुलगी असेल ग होणार जे ते कसं दिसेल ग मुलगा असेल तो की मुलगी असेल ग कोणी असो तो किंवा ती फरक तुला सांग पडतो किती कोणी असो तो किंवा ती फरक तुला सांग पडतो किती शेवटी आई तू होणार ग शेवटी आई तू होणार ग कोणीतरी कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग. खास संकेत दादाचं म्हणणं होतं छोटीशी उडती गाणी घ्या. आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळणार आहोत, पण त्याआधी महाराष्ट्राचं लोकगीत प्रकार घेतला नाही तरच नवल नाही का. मी इथे जमलेल्या सगळ्या मैत्रिणींना विनंती करते, कोळी गीतावर कोणीही थिरकू शकतं. अगदी आमचे बंधुराज आले तरीही चालतील. त्या कोळी गीतावर तुम्ही सगळेजण येऊन नृत्य सादर करू शकता. बघूया कोळी गीताची धमाल. कुठे कुठे हे जात आहे, एकविरा देवीला कसं साकडं घालताय, कुठल्या कुठल्या बाजारात जात आहे आणि खास भाग्यश्रीच्या डोहाळ जेवणासाठी काय काय घेऊन येत आहेत तेही बघूया. चला बघूया कोळी गीताची धमाल. आपण सगळ्याजणी जरूर या.
मगाचपासून जवळजवळ 1.5-2 तास तुम्ही हा कार्यक्रम बघताय. मगाचपासून मी किती वेळा म्हटलं की चला आम्हाला बाबांचं नावच कळत नाहीये काय आहे ते. पण इथे ही जी व्यक्ती बसली आहे तुम्हाला असं वाटत नाही का थोडीशी नाराज आहे? संकेत दादा थोडासा नाराज आहे असं वाटत नाहीये का तुम्हाला? हो नाही काय दाखवत नाहीये तो मनातून थोडासा नाराज आहे बरं का. का ते विचारा बरं, का ते विचारा. का म्हणजे काय? आई हटून बसलीये. 7व्या महिन्यानंतर घेऊनच जाणार. झालं 2 महिने ते आणि पुढचे 3 महिने बाबा 5 महिने भाग्यश्रीचा विरह. आता तो नाराज नाही का होणार? मला सांगा नाराज नाही का होणार? तो दाखवत नाहीये पण मनातून थोडासा नाराज आहे की नाही संकेत दादा? तू खरं सांग. हा खूप जास्त नाराज आहे ना. बघा हे मला आवडतं आजकालच्या मुलांचं. खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. संकेत दादा तुला खरं सांगू का, पूर्वीच्या काळी असं होतं की बायको माहेरी गेली की तिच्या पाठोपाठ जायचं नाही. आता तसं काही नाही बरं का. बिंदास जातो. सासूबाई कुठे गेल्या? सासूबाई उद्यापासून भाग्यश्री आली की एका माणसाचं जेवण एक्स्ट्राच करायचं. आणि तुम्हाला संकेत दादा सांगते सासू इतके लाड कोणीच करत नाही बरं का. जावई माझा भला म्हणणाऱ्या सासूबाई असतात. आणि सासूबाई फार मुलीपेक्षा जावयाचंच कौतुक जास्त करतात. माझा अनुभव चांगला दांडगा आहे बरं का. तेव्हा संकेत दादाच्या आईला मी सांगते, संकेत दादाची आई कुठे गेली बरं? संकेत दादाची आई अजिबात संकेतचं जेवण करू नका बरं का. आता ते इकडे जेवायला जाणार आणि 2 महिने आणि पुढचे 3 महिने 5 महिने आणि येताना तुमच्या नातवालाच बरोबर घेऊन येणार. म्हणजे ते म्हणतात ना कुठं जायचं काश्मीरला का गोव्याला, आता जायचं माहेराला आणि येताना घेऊन येणार राजकुमाराला, असं सांगितलेलं आहे. बरोबर ना? काय ग बरोबर ना? मी काय म्हटलं बरोबर? काय असेल त्याला. आता मग ते ह्याचं नाव आता एवढा नाराज झालाय, त्याचं नाव तर तुला घ्यायला पाहिजे ना. तुम्हालाही सगळ्यांना वाटतंय ना? अंगणात फुललाय जाई आणि जुई. संकेत रावांच्या मुलाची मी होणार आई. मला सांगा तुम्हालाही वाटतंय ना संकेत दादांनी नाव घ्यावं? कोणाकोणाला वाटतंय संकेत दादांनी नाव घ्यावं? इतके दिवस भाग्यश्री ताईचे डोहाळे पुरवले तेव्हा काही नाही म्हणला नाही. आता या सगळ्यांच्या ह्याला नाही म्हणतोस होय? तसं काय तुम्हाला काय वाटतंय? 9-7 महिने भाग्यश्रींनी एवढा हट्ट केलाय. प्रत्येकाला मॅगडी मधनं बर्गर ह्याच्यापासून मागवायचं, चौपाटीवर जाऊन भेळपुरी शेवपुरी काय पाणीपुरी काय पावभाजी काय म्हणेल ते आणून दिलं आणि हट्ट पुरवलाय. तुमचा एक हट्ट पुरवायला नाही जमलं नाही म्हणतोय बघा. आता मात्र झालंच पाहिजे ना. नाही मला खरंच कौतुक वाटतं. मी तुम्हाला सांगू का गंमत? आता माझ्या वयाच्या इथे बऱ्याच बायका असतील बरं का. पूर्वीच्या काळी ना आधी 3 महिने काही सांगितलंच जायचं नाही. घरात सांगायचं, चोरोटी भरल्याशिवाय काही सांगायचं नाही बाहेर. बरोबर? नंतर काही मागायचं म्हटलं ना तरी लाजच वाटायची. नको बाबा कसं मागू सगळ्यांच्या देखत असं तसं. आता ना पहिला महिना संपला आणि कळलं एकदा की त्या दिवसापासून जल्लोषाला सुरुवात होते बरं का. हे मला मात्र खूप आवडतं. हाच आनंद. भाग्यश्री अजून एक लक्षात ठेव, 2च महिने आहेत. तुला जो हट्ट करायचा तो करून घे. पुढे 2 महिन्यांनी बाळ आलं की तुझा हट्ट कोणी पुरवणार नाही. आणि दुसरा चान्स घेतलास ना तरी हट्ट बिट्ट काही पुरवत नाही. मी दुसरा चान्स घेऊन बघितलाय, कोणी काही विचारत सुद्धा नाही. तेव्हा पहिल्या वेळेलाच काय ते करून घ्यायचं बरं का. कळलं? 2 महिने अजून बाकी आहेत. कळलं? तेव्हा जे जे हवंय ते माग. माझ्या भाच्याची लाळ गळलेली मला चालणार नाही. तेव्हा सगळं जे हवं ते मागून घ्यायचं पटाकन. आणि पुढे देवाच्या चरणी एक प्रार्थना करते की हा जो आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा हा चिरकाळ बाळासमवेत तुमच्या चेहऱ्यावर कायम स्वरूपी राहू दे, ही देवीच्या चरणी प्रार्थना. आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळणार आहोत पण तत्पूर्वी
मी माझ्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांची ओळख करू देऊ इच्छिते. अतिशय सुंदर अशी गाण्याची साथ देणाऱ्या सोनाली संके, थोड्याची गडबड आहे त्यामुळे त्या निघाल्या. तशीच सोनाली साळवी, आणखीन आता कुठं चालली? अरे हे काय बाई, हा काय दोन मणी नवीन घेतलं बाई. ताई, हा काय म्हणत होता तुम्ही? अशी नटून थटून कुठं चालली म्हटलं? आता असं काय करता? आता तुम्हीच नाही का म्हणाला आपल्याला भाग्यश्रीच्या डोहाळे जेवणाला जायचंय? अगं जायचंय, पण एवढं तुला नटण्याचं कारण काय? डोहाळे जेवण तिचं आहे असं म्हणतात. मग मी काय म्हणते, हा भाग्यश्रीचं आता असं डोहाळे जेवण बरं का आहे ना. मग मी उखाणे घेऊ का? एरवी नवऱ्याला नावच ठेवत असते, आज आली मोठी नाव घेणार. तुमचं आपलं काहीतरीच बघा अनघा ताई. काय झालं? आता तुम्ही मला सांगा, हा. तुम्ही बी सांगा ताई. हा. आता एवढा चांगला देखणा हा. आणि हट्टा खट्टा नवरा असताना हा. मी कशाला नाव ठेवणार? तुमचं आपलं काहीतरीच बघा. इकडे 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 काय मला सांग बरं, तुझा नवरा हँडसम आहे, वाय हट्टाकट्टा आहे, वाय देखणा आहे, वाय मग माझी बी ओळख करून दे की. अजिबात नाही बघा. तुम्ही अशा देखण्या आमच्या यांचं बरं का. बाकीच्या पुरुषांचं मला काय बी माहित नाही. बाई बघितली नाही की फुस. अरे देवा. आणि तरी बी तुम्ही सांगता की ओळख करून द्या. अजिबात नाही बघा. तरी मी तुला अशा नवऱ्याचं नाव घ्यायचंय बाय. आता काय करायला आलं का ताई? भारताची परंपराच आहे बघा. नवरा कसा बी असला तरी उखाड घ्यायचं. हो की नाही? ताई पण हो म्हणायला बघा. बरं बाई घे आता घे असं म्हणताय. ऐका तुम्ही बी. हा, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. अगं येडी का खुली म्हणायची तुला? अगं इतिहास वेगळा असतोय, भूगोल वेगळा असतोय, त्याला हिस्ट्री जॉग्राफी म्हणतात. समजच वाटोळं करायला निघाली असं बाई. मग आता तुमचं काय इतिहास काय भूगोल समजून समजच गोड. हा बोलू का? हो. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर आणि परशांत रावांचं बरं का. परशांत रावांचं नाव घेते दगडूशेठची लवण. नावाप्रमाणे प्रिय असणारी अशी आमची प्रिय सावंत. गंमत आहे गंमतची. रूप असावं देखणं, देखण्या रूपात असावं गोडसं हसू. मग फार काही बोलण्याची गरज नसते. रूपात रूप असणारी आणि गोड असणारी आमची रूपाली. आज आमचा 2365वा प्रयोग आहे. उभ्या महाराष्ट्रात नाही, आम्ही बाहेर जाऊन पण कार्यक्रम केले. आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. आणि नुसतंच डोहाळे जेवण नाही तर बारसं, लग्न, हळद, मुंज, त्यानंतर संगीत संध्येचा कार्यक्रम असू दे, बारसं, बाकी सगळ्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे मेहंदी असेल, हळद असेल, या सगळ्यासाठी वेगवेगळी गाणी असतात, वेगवेगळे डान्स असतात, वेगवेगळी नृत्य असतात. तर असे आम्ही विविध प्रकारात कार्यक्रम करतो. पण मला सांगायला इथे अतिशय अभिमान वाटतोय आणि थोडंसं वाईटही वाटतंय. मी तुम्हाला समजा म्हटलं की ही चुकली का, तर तुम्ही म्हणाले एवढे कार्यक्रम केल्यावर ही चुकेल कशी. पण मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की ही मुलगी डेफ्थ आहे. हिला अजिबात ऐकायला येत नाही, अजिबात बोलता येत नाही, कुठल्याही प्रकारचं कानाला यंत्र बसवलेलं नाहीये. डोळ्यांच्या आविर्भावावर आणि हाताच्या हालचालीवरती गाणं ओळखते आणि अतिशय सुंदर असं नृत्य सादर करते. अशी माझी साऊथ इंडियन मैत्रीण निमिषा मोकाशी. डान्स हे म्हणजे म्हणतात ना फिटनेस, अतिशय छान एक डान्स केल्यानंतर तुम्ही फिट अँड फाईन राहता. पण हिला मात्र कधी डान्स विषयी विचारू नका. अशी आमची फिट अँड फाईन अशी आमची अंकिता पाटील आणि उत्तम नृत्य सादर करणारी आमची नेहा पाटील. तुम्ही मला विविध सिरियल मधून पाहत असाल. आत्ताच तुम्ही मला जय जय श्री स्वामी समर्थ सिरियल मध्ये ऍज अ जानकी म्हणून दिसतं सर असतं साथ सांगत कृपा सिंधू ब्रह्मांड नायक मिले जेव्हा तुम रबकी मर्जी तुझं माझं घर श्रीमंताचं महानायक ओळख स्वप्नांच्या पलीकडले कारे दुरावा असावा सुंदर स्वप्नांचा बगला तू तिथे मी तू माझा सांगाची तुझ्याचा जीव रंगला तू अशी जवळी राहा तुला शिकवीन चांगलाच धडा तारक मेहता का उलटा चष्मा लक्ष पंचनामा बॉम्बे पोलीस अशा अनेक आता तुम्ही मला परत पाहत असाल येण लागलं प्रेमाचं मध्ये आणि अशा गाथा नवनाथांची मध्ये पाहिलं असेल अशा अनेक 35-40 सिरियल मधून मी कामं केली. माझे 4 पिक्चर झालेले आहेत आणि मी 12 ऍड केले. आता तुम्ही निकॉन कॅमेऱ्याच्या वेबसाईटवर गेला तर ऍज अ मॉडेल म्हणून मी आहे तिथे.
इव्हन UK साठी केल्या आहेत, पाकिस्तानसाठी केल्या आहेत, अशा 12 ऍड माझ्या आल्या आहेत. पण मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की मला तिथे काम करण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांसमोर परफॉर्म करायला जास्त आवडतं, कारण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही देऊन जातो. असेच शुभेच्छा, असेच आशीर्वाद तुम्ही आमच्या पाठीशी ठेवा. मग मी म्हटलं त्याप्रमाणे 2365 काय 20,265 वर प्रयोग करू शकते, पण आपलं सगळ्यांचं सहाय्य, घरच्यांचं सहाय्य, देवाचे खरंच कृपादृष्टी असायला हवी, त्याशिवाय हे सगळं करू शकणार नाही. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की माझ्या कार्यक्रमातल्या सगळ्या महिला नोकरी धंदा उद्योग करणाऱ्या आहेत. कुणी असं हाऊसवाईफ नाही आहेत, पण नोकरी धंदा करताना हा कार्यक्रम आम्ही वसा घेतलाय की भारतीय संस्कृती जपणार. तुम्ही पाहिलं असेल, हा एक उखाण्याचा भाग गमतीशीर सोडला तर आमच्या कार्यक्रमात कुठेही तुम्हाला वल्गर पाहायला मिळणार नाही. दिसलं असेल का तुम्हाला कुठेतरी पांचटपणा करताय काहीतरी, किंवा गाण्यात कुठेतरी गाणं चांगलं नाहीये, असं कधीच नाही. आणि असे माझे जवळजवळ 4 प्रकारचे कार्यक्रम आहेत. माझा हिंदी मराठी ऑर्केस्ट्रा आहे, त्याचा अशोक खांड्यांसारखा 3 तासाचा मोठा कार्यक्रम आहे, शिवाय हा कार्यक्रम आहे. पण प्रत्येक कार्यक्रमात माझं एकच हे म्हणणं असतं की कुठेही वल्गर नाही. तुमच्या चेहऱ्यावरचं असं हसू असतं, पण कुठेही वल्गर किंवा कुठलंही अंगविक्षेप आमच्या कार्यक्रमात तुम्हाला दिसणार नाही, ही माझी खासियत आहे. तुम्ही बघितलं असेल 16 एक गोष्ट प्रेमाची नाटक आलं होतं, त्याला खास सागर क्रिएशनचं ते नाटक होतं, त्याला खास कोरिओग्राफी केली होती. आणि त्याला आत्ता जो तुम्ही बघताय झी मराठी, तो त्यावेळेला काय अल्फा मराठी होता, त्या अल्फा मराठीचं नामांकन मिळालं होतं मला. पण तिथे सुद्धा 3 तासाचा कार्यक्रम स्टेज शो म्हणून करत होते, पण तिथेही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला वल्गरिटी किंवा कुठेही विभिन्नपणा बघायला मिळणार नव्हता. आणि म्हणूनच मला ते पारितोषिक मिळालं होतं. तर असाच शुभ आशीर्वाद तुमचे असू देत आमच्या पाठीशी. कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी नमस्कार. विविध मॅडमनी सगळ्यांचीच ओळख ऑलमोस्ट करून दिली आहे, तरी पण मी 2 मिनिटं त्यांची ओळख करून देते. विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना सिरियल्स असू दे, ॲडव्हर्टायझिंग्स असू दे, त्यासोबतच त्या एक उत्तम गृहिणी आहेत. त्या कविता छान करतात, गाणी छान लिहितात, आमच्या टीमचं जे स्क्रिप्ट आहे ते त्याच बसवतात. त्यासोबतच आत्ता जे तुम्ही आमचे डान्स बघितलात त्याची कोरिओग्राफी ते करतात. आणि त्या डान्समध्ये परफेक्शन येईपर्यंत त्यामागची त्यांची जी मेहनत असते त्याला ती बघा गालातल्या गालात हसते. आम्हाला सगळ्यांना 2 तास नाचवते, पण ह्यांचे हात ढोलकीवर थिरकायला लागले की आमचे पाय थिरकायला लागतात आणि उत्तर कार्यक्रमाची रंगत वाढत जाते. अतिशय सुंदर अशी ढोलकीची साथ देणारे आमचे अभिषेकजी लाड. आज डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आहे. देवीच्या चरणी एक प्रार्थना करूया आणि मग गोंधळाने कार्यक्रमाची सांगता करूया. आणि त्यानंतर आपल्याला खास मुलगा का मुलगी एक गंमतशीर तो कार्यक्रम करायचा आहे. तर तरी त्याआधी एक प्रार्थना. हो देत सुखी सारे सर्वारोग्य लाभू दे, मांगल्य सर्व पाहो, ना कोणा दुःख हो देत सुखी सारे. धन्यवाद रसिको. कार्यक्रमाची सांगता अर्थात गोंधळाने होणे नाही, पण तत्पूर्वी आज अतिशय सुंदर असं काम, म्हणजे तुम्हाला सांगू का, खरा जीव आमचा ह्यात असतो बरं का. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. अतिशय सुंदर काम आमचं ह्या दादानी केलेलं आहे. हॅट्स ऑफ नाही म्हटलं रे, हात वर कशाला करतोय, तो हात वर करतोय म्हटलं नाही, हॅट्स ऑफ नाही म्हटलंय. अतिशय सुंदर काम केलेलं आहे, त्याबद्दल त्या दादांचे मनपूर्वक आभार. आणि गेले 2 तास आम्ही इथे कार्यक्रम सादर करतोय, तुम्ही बघताय, पण 2 माणसं आपल्या ह्या मेमरीज जपण्यासाठी जीवाचा आकांत करतायत. कधी उभं राहून, कधी बसून, कधी इकडे जाऊन, कधी तिकडे जाऊन. कार्यक्रम बघताना मध्ये कोण आलं तर आपल्याला लगेच राग येतो, बाजूला ना ते काय बघू पण देत नाही. पण हे 2 जण ते कॅमेऱ्यात बघून आपले हे क्षण टिकतायत, त्या मेमरीज जपण्यासाठी आपल्यासाठी जी मेहनत करतायत, त्या दोघांनाही माझा सलाम आहे आणि त्यांचेही मनपूर्वक आभार. कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळते. अर्थात कार्यक्रमाची सांगता गोंधळाने.
मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढला ती अशी जीवान गावाकडची आपली, सार घालती पुन्हा नव्याने तिरंगाची गाती. गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, गडजेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो